नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. स्वामिनीच लाईफस्टाईल या मराठी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मी संध्या मनापासून खूप खूप स्वागत करते. आणि आजचा दिवस तुम्हा सर्वांना सुखाचा, समाधानाचा आणि आरोग्यदायी जाऊ ही आपल्या स्वामींचरणी प्रार्थना. तर लवकरच मकर संक्रांत येत आहे. प्रत्येक सुवासिनीच्या आवडीचा सण आहे. तर मकर संक्रांत म्हणलं की प्रत्येकाला माहिती आहे, दरवर्षीप्रमाणे आपली काळी साडी फेमस असते. मकर संक्रांतीला काळं वस्त्र जे आहे ते शुभ मानलं जातं. परंतु तुम्हाला माहितीच असेल की या वर्षी जी आहे ती आपल्याला काळं वस्त्र धारण करायचं नाहीये. तर आपल्याला इतर कोणतेही कलर या वर्षी घालायचे आहेत. तर त्याचं कारण पण तुम्हाला माहिती असेल. नसेल माहिती तर सांगते की या वर्षी आपली संक्रांती देवी जी आहे ती काळं वस्त्र परिधान करून आलेली आहे. त्यामुळे संक्रांती देवीने काळे वस्त्र धारण केलेलं असल्यामुळे आपण ते घालायचं नाहीये, ते आपल्यासाठी वर्ज्य मानलं जातं. तर त्या व्यतिरिक्त आपण कोणत्या रंगाच्या साड्या घालू शकतो, तर त्यामध्ये शुभ मानला जाणारा सुवासिनींसाठी सगळ्यात महत्त्वाचा कलर म्हणजे तो हिरवा. तर आपण हिरव्या रंगाची साडी घालू शकतो. त्यानंतर हिरव्या रंगाच्या बांगड्या आपण घालायच्या आहेत. तर हिरव्या रंगानंतर आपण लाल, गुलाबी, पिवळा, केसरी यासारखे कलर वापरू शकतो. तर यावर्षी आपण काळा सोडून बाकी इतर कलर वापरू शकतो. तर संक्रांतीचा या वर्षीचा पुण्यकाल जो आहे तो आहे सकाळी 7:17 संध्याकाळी 6:20 तर आपण जे काही पुण्यकर्म आहे ते या काळामध्ये करू शकतो. तर आज आपण जाणार आहे संक्रांतीमध्ये. आपण दरवर्षी हळदी कुंकवाचा कार्यक्रम करत असतो. तर त्यासाठी आपल्याला लागतात ते म्हणजे वाण. तर आपण मार्केटमध्ये नवीन काय वाण आलेले आहे ते आज पाहणार आहे. तर आपण पोचलेलो आहे पुण्यामध्ये तुळशीबाग मार्केटमध्ये. तर वाणाबरोबरच तुम्ही इथे पाहू शकता लग्नसराई देखील चालू आहे. तर लग्नसराईमध्ये जे काही आपलं मेकअप प्रोडक्ट्स आहेत ते देखील या ठिकाणी आहेत. तर इकडे तुम्ही छान असे रबर पाहू शकता. तर हेअर बँड जे आहेत ते 50 रुपयाचे 3 या क्वांटिटीमध्ये विकले जातात. तर डझन वाईज देखील आपण जर विचारलं तर ते पैशामध्ये तोलमोल करत नाही आहे या ठिकाणी. तर तुम्हाला 50 रुपयाचे 3 या हिशोबानेच घ्यावे लागणार. साईडलाच सुंदर असे हेअर क्लच, त्यानंतर बनाना क्लिप्स वगैरे भरपूर व्हरायटीजमध्ये इथे क्लिप्स तुम्हाला पाहायला मिळतील. तर 10 रुपयापासून ते अगदी 250 रुपये किमतीचे क्लिप्स इथे पाहायला मिळतील. तर आपण पार्टीमध्ये, लग्नामध्ये जी हेअरस्टाईल करतो त्यासाठी वापरण्यासाठी देखील खूप सुंदर असे क्लिप आहेत. वाण म्हणून आपण 10 रुपयापासून ते 50 रुपयेपर्यंत किमतीचे हे क्लिप्स देऊ शकतो. वाण देताना आपण नेहमी हा विचार करून द्यावा की समोरच्याला त्याचा काही ना काही उपयोग होईल. तर मग ती वस्तू भलेही 1 रुपयाची असो किंवा 10 रुपयाची असो किंवा 50 रुपयाची असो. तर असे जे काही वाण आहेत ते आपण देऊ शकतो की समोरच्याला त्याचा उपयोग होईल. समोरच्या ज्या ज्वेलरीज आहेत त्या 150 पासून ते 200 पर्यंतच्या आहेत. तर आपण या व्लॉगमध्ये वाण तर पाहणार आहे, परंतु त्याचबरोबर साईडला जी काही इतर ज्वेलरी आहे ती देखील तुम्हाला दाखवते. तर आपण वाण म्हणून टिकलीचे पॅकेट देखील देऊ शकतो. तर ते देखील 10 रुपयापासून स्टार्ट असतात. तरी या समोर ज्या तुम्हाला टिकली दिसत आहेत डब्बीमध्ये मल्टी कलरमध्ये चंद्रकोर आहेत, तर ते देखील बेस्ट ऑप्शन आहे वाण म्हणून देण्यासाठी. त्याची किंमत आहे 30 रुपीज. इकडे नथ आहेत सुंदर अशा, तर त्याच्या प्राईस तुम्ही पाहू शकता. तर इकडे खूप सुंदर अशा स्टोनच्या ज्वेलरी आहे ज्याची प्राईस 150 पासून स्टार्ट होते. तर आपल्या लहान मुलींसाठी पार्टीमध्ये किंवा लग्नामध्ये वापरण्यासाठी खूप छान अशा ज्वेलरी आहेत त्या. त्यानंतर आपण वाण म्हणून सुंदर असे कडे, त्यानंतर इयरिंग्स देखील देऊ शकतो.
त्यानंतर हे सुंदर गळ्यातलं जे तुम्ही पाहत आहात त्याची प्राइस आहे 200 रुपीज. या ठिकाणी आपण लक्ष्मीची पावले पाहत आहोत, ती देखील 10 रुपयापासून आहेत स्टार्ट. तर हे देखील आपण वाण म्हणून देऊ शकतो. त्यानंतरनं रांगोळीचे काही स्टिक आहेत, त्या देखील आपण उंबऱ्यावरती चिटकवण्यासाठी या देखील वाण म्हणून देऊ शकतो. त्यानंतर टेन्सिल बोर्ड्स जे सध्या ट्रेंडिंगमध्ये आहे, तर याची किंमत आहे 10 रुपये, 20 रुपये, 30 रुपये, 40 रुपये. हे देखील आपण डझन वाईज घेऊन देऊ शकतो. हे या ठिकाणी जे आहे ते 40 रुपयेवाले आहेत आणि डझन वाईज जर आपण घेतले तर ते 400 रुपये डझनने देतात. तर या काही स्टीलच्या प्लेट्स आहेत. तर छोट्या साईजच्या ज्या प्लेट्स आहेत त्या आपल्याला 300 रुपये डझन आणि मोठ्या साईजच्या ज्या प्लेट्स आहेत त्या आपल्याला 400 रुपये डझन असे मिळतात. तर युनिक असं वाणामध्ये काहीतरी म्हणून इकडे मी किचन टॉवेल्स घेतलेले आहेत. तर तुम्ही पाहू शकता खूप सुंदर अशा आहेत आणि क्वालिटी देखील छान आहे. तर मला 150 रुपीजचे ते भेटलेले आहेत डझन वाईज. त्यानंतर इथे आपण कॉस्मॅटिकमध्ये देखील लिपस्टिक, नेल पेंट्स वगैरे अशा गोष्टी वाण म्हणून देऊ शकतो. त्यानंतर सेफ्टी पिनांचे जे पॅकेट असतात ते देखील 10 रुपयापासून स्टार्ट असतात. तर ते देखील आपण वाण म्हणून देऊ शकतो. त्यानंतर इथे आहेत मोदक बनवण्याचे साचे. तर हे प्लास्टिकचे जे साचे आहेत ते 260 रुपये डझनने आपल्याला मिळून जातात. त्यानंतर मोठ्या साईजचे थोडे असतील तर ते 320 रुपये डझनने मिळतात. इकडे काही छोटे छोटे चमचे आहेत जे आपण मसाल्याच्या डब्यामध्ये वगैरे ठेवतो. तर हे चमचे आपल्याला 30 रुपयाचे 2 असे भेटतात. त्यानंतर साईडला टीस्पून आहेत, काटे चमचे आहेत, त्यानंतर भाजीचे चमचे आहेत. तर याच्यावरती प्राईस तुम्ही पाहू शकता. तर 80 रुपये, 70 रुपये असे 6 अर्ध्या डझनमध्ये हे मिळतात. तर हे देखील आपण वाणामध्ये देऊ शकतो. त्यानंतर इकडे तुम्ही पाहू शकता अतिशय सुंदर अशा इयरिंग्ज आहेत ज्या आपल्याला 100 रुपीजच्या 3 मिळणार आहेत. तर यात देखील आपल्याला एकसारख्या किंवा वेगवेगळ्या प्रकारचे ते देत होते. तर आपण हे देखील वाणामध्ये देऊ शकतो. खूप सुंदर अशा इयरिंग्ज आहेत, तुम्ही पाहू शकता. तर इकडे काही प्लॅस्टिकचे डबे, भरण्या, त्यानंतर तुम्ही पाहू शकता की भरपूर असं काय काय आहे. तर इकडे आपल्याला तुम्ही प्राईस पाहिलीच, 199 रुपये प्राईस होती, परंतु ते आपल्याला देत आहे 150 रुपयामध्ये 6 डबे. तर इकडे प्लॅस्टिकच्या बॉटल्स वगैरे आहेत. तर यावरती ऑलरेडी त्यांनी प्राईस टाकलेल्या आहेत, तुम्ही पाहू शकता प्राईस. तर इथे सुंदर असं हळदी कुंकवासाठी वापरलं जाणारं हे पिकॉक ट्रे आहे, ते आहे 50 रुपीजचं. तर भरपूर असे प्लास्टिकचे डबे, भरणे या ठिकाणी अवेलेबल आहेत. डिफरंट प्राईजमध्ये आपल्याला ते भेटून जातात.
त्यानंतर आपण पूजेमध्ये जे वापरलं जाणारे सामान असतं ते देखील आपण वाणामध्ये देऊ शकतो. तर या ठिकाणी अगरबत्तीचे स्टँडचं पॅकेट आहे जे 120 रुपयामध्ये आपल्याला मिळतं. साईडलाच अजून दिवे देखील आहेत, पणत्या आहेत पितळेच्या, त्या देखील खूप सुंदर आहेत. तर पणत्या वगैरे ज्या आहेत साईडला त्या 300 रुपये डझन, त्यानंतरनं 420 रुपये डझन अशाप्रमाणे भेटतात. तर प्लॅस्टिकचे खूप सुंदर असे डबे आहेत या ठिकाणी. बॉटल्स आहेत. तर भरपूर अशा व्हरायटीज आहेत ज्या आपण वाणामध्ये देऊ शकतो. इकडे तुम्ही पाहू शकता खूप सुंदर अशी पणती आहे जी 300 रुपये डझनने आपल्याला मिळते. तर हे सगळे पितळेचे आहेत. त्यानंतर साईडला जे दिवे आहेत ते आपल्याला 420 रुपये डझनप्रमाणे मिळून जातात. तर हे देखील वाण म्हणून देण्यासाठी खूप सुंदर ऑप्शन आहे. साईडलाच खूप सुंदर अशा पितळेच्या वाट्या देखील होत्या. तर ही वाटी जी आहे ती आपल्याला जर सिंगल घेतली आपण तर आपल्याला 40 रुपयामध्ये मिळते आणि जर डझनमध्ये घेतली तर ती आपल्याला 420 रुपयामध्ये मिळते. तर खूप सुंदर अशा वाट्या आहेत या. तुम्हाला जर देवाच्या मूर्तीत जर वाण म्हणून द्यायला आवडत असतील तर या ठिकाणी भरपूर असे स्वामींच्या, त्यानंतरनं आपल्या श्रीकृष्णांच्या वगैरे मूर्तीज देखील आहेत ज्या आपण वाण म्हणून देऊ शकतो. त्यानंतर देवाचे वस्त्र जे असतात ते देखील आहेत, ते देखील आपण वाण म्हणून देऊ शकतो. तर या ठिकाणी देवाचे वस्त्र आहेत, तर हे देखील आपण डझन वाईज घेऊन वाण म्हणून देऊ शकतो. तर प्रत्येक स्त्रीच्या सौंदर्यात भर करणारा हा गजरा आणि याच्याशिवाय कोणताही शृंगार अपूर्ण असणारा हा गजरा आपण वाण म्हणून देऊ शकतो. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब आणि बेल आयकॉनवर क्लिक नक्की करा म्हणजे येणाऱ्या व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील. धन्यवाद.